येस, अगदी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल रघु यांना. या रघु, सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. सुनील लांबोड सर, चला या, आपण देखील मायक्रोफोन वरती जॉईन व्हा. मयूर पन्हाळकर यांनी अगदी पहिल्या षटकामध्ये त्रिफळ उद्ध्वस्त केलाय, गडी बाद केलाय. हा चेंडू देखील अगदी फुलरलेनचा वेगाने हाताळला जातोय. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक यायच्या आधीच अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक गेलाय. चेंडू झाडाला अगदी गवतामध्ये अडला जातोय. आणि ज्या प्रकारे गवत आहे या क्रीडांगणामध्ये, एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाची टीम क्रांती स्पोर्ट्स चरण, एक गडी बाद, 5 धावा. पहिल्या षटकामध्ये अगदी मयूर पन्हाळकर यांनी आपल्या अष्टपैलू खेळासाठी मी काय जाणला जातो, अगदी पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर केलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज महेश पवार आलेत समोर. विचार केला तर स्ट्राईक वरती फलंदाज तुषार. अगदी हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. गोलंदाज महेश पवार ज्या प्रकारे पहिला चेंडू हाताळलाय, अगदी आत्मविश्वास दुणावणारा चेंडू असेल पुढचा चेंडू. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलेला, झेलची संधी असेल. एक्स्ट्रा कव्हरला जे क्षेत्ररक्षक आहेत आणि करणार नाही कोणती चुकी. हनुमा यांनी पकडलाय झेल, फलंदाज झेल बाद. अगदी लेजंड क्रिकेटर आहेत 40+ आणि अगदी ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, आदरणीय श्री जालिंदर पन्हाळकर साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणताही फलंदाज 75 धावा करेल तर 500 रुपयांचं पारितोषिक, आणि जर सेंचुरी शतक केला तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय. फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज महेश पवार, एकल मास्टर क्रिकेटर, आपल्याकडे असणारा अनुभव मात्र पणाला लावलाय आणि काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा. नवीन फलंदाज बंटी. या लोअर फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू अगदी हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून वेगाने येतील तो प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूवर बंटी यांनी खातं जरूर उघडलंय. 1 शॉट. यस, अगदी एक अपुरी धाव धावली, म्हणजेच एकच धाव जोडली जाईल सर. या सिंगलने टीमची धाव संख्या धाव फलकावर 6 धावा. टॅपचा फटका पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तर चेंडूचा पाठलाग करत असताना एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. गोलंदाज महेश पवार
का मला मास्टर क्रिकेटर म्हटलं जातं आणि त्याचा अगदी प्रात्यक्षिक दाखवत असताना चांगली गोलंदाजी केली आहे महेश पवार यांनी. पुढचा चेंडू, हा चेंडू अगदी पायावर टाकलाय फलंदाज कुणाल यांच्या बॅटमधून मिड विकेट सीमारेषा पार, एक उत्तुंग कमालीचा फटका, षटकार. हा चेंडू अगदी पायावर टाकला आणि त्याचा भुर्दंड सहन करावा लागला. कुणाल स्ट्राईकला होते आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर, हाय बॅकलिफ्ट. अगदी ज्या प्रकारे चेंडूने सीमारेषा ओलांडली, टायमिंगला हा जवाब होतं. अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू, एका धावेसाठी प्राप्त प्रस्थान करत असताना एक धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 14 धावा. षटक क्रमांक 3 साठी आले आहेत बाबू. महेश पवार यांनी देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, जरूर एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकासाठी कर्णधारांनी विश्वास दाखवलाय बाबू यांच्यावर आणि बाबू कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑफ वरून मागे धावत जात असताना एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरीत क्रिकेट एक षटकार अद्याप या डावामध्ये आलाय आणि या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर एकने पुढे जात असताना 15 धावा धावफलकावर नोंद झाल्यात. आपटलेला चेंडू अगदी सोडून दिलाय फलंदाजाने. खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये निर्धाव चेंडूचे होते. सांगता गोलंदाज बाबू. बाबूचा हा चेंडू बॅटची कडा लागली आहे. येस, अगदी बॅटची कडा. एसटी रक्षक मयूर पन्हाळकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावेल. फलंदाज झेलबाद. पुरस्कृत केलंय आणि टी शर्टचा पॅटर्न देखील अगदी पाहिला ना की नक्कीच डोळ्यांना देखील थंडावा मिळतो, कारण बिलीव्ह अँड अचीव अगदी त्याच्यावरती लिहिलेले शब्द, वन टीम वन ड्रीम, हा देखील लोगो आपण बॅक साईडला पाहतोय. आणि हे असं टेनिस क्रिकेटचं अगदी हंगाम सुरू व्हायच्या आधी बॅटची वरची कडा लागली आहे. मयूर पन्हाळकर उंच उडी घेत असताना सलगच्या दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज बाबू यांना मिळत आहे यश. आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद करून इथे मात्र ब्रेस पूर्ण केलाय. सलगचा दुसरा गडी बाद केलाय आणि या फलंदाज शहाजी आले आणि शहाजी हे पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलेत, बाद. आणि हॅट्रिकची संधी असेल. यस, अगदी बाबू यांना श्री काळम्मा देवी चषक 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? आता मात्र हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन अगदी बाबू सज्ज होतील. स्ट्राईकवर फलंदाज प्रणव. हॅट्रिक पूर्ण होईल का हे ठरवणारा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू अगदी पडल्यानंतर वेगाने जातोय. एसटी रक्षक मयूर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते. सांगता धावसंख्या अगदी मंदावली या षटकामध्ये. धाव गतीला ब्रेक लावलाय बाबूने. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एसटी रक्षक आहेत मयूर. अगदी सलगच्या या चेंडूवर देखील निर्धाव चेंडू हाताळलेत आणि जालिंदर सर बाबू यांनी 2 गडी बाद करत असताना अवघी 1 धाव खर्च केली. काय गोलंदाजी केली आहे बाबू यांनी. अगदी धावांच्या गतीला ब्रेक, नाहीतर मी म्हणून भला मोठा ब्रेक लावलाय. अगदी ज्या प्रकारे
हे सुनील लांबोड सर, आपण नक्कीच आमचा आवाज ऐकत असाल तर या प्लीज, मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सुनील लांबोड सर. षटक क्रमांक 4 गोलंदाज अगदी अतुल यांचा पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात. अतुल आले चौथ्या षटकासाठी. अंतिम षटक अतुल गोलंदाज. हा देखील चेंडू शरीरापासून दूर टाकलाय, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. 2 चेंडू अतिरिक्त हाताळले जात आहेत. अगदी 2 अवांतर चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज अतुल यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने जाईल यष्टीरक्षक मयूर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते, सांगता धावसंख्या स्थिरावते 17 धावा. ऑन साइडला अगदी चेंडू हवेत खेळा, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला होते चुकी. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज बंटी यांच्या बॅटमधून चौकार. हे 4 धावेने टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु त्यांना चकवल्यानंतर चेंडू सीमा पार गेला आणि 4 धावा मात्र बंटी यांना प्राप्त झाल्यात. आणि या षटकामध्ये धावा येतील का हे पाहायचंय. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अतुल. हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर टाकला जातोय. यस, अगदी 1 धाव मात्र प्राप्त केली. यस, पंच देखील कळवत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट +1 या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात जोडल्या जातील. आणि अतुल यांनी अगदी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केलाय की काय असं म्हणावं लागेल, कारण जिथे 3 षटकांमध्ये धावा अगदी कमी होत्या आणि तिथे मात्र या 4थ्या षटकात धावा मात्र जास्त आल्यात. आणि इथे पहा, संपूर्ण काळंबा देवी स्पोर्ट्स धामावडीचा अगदी आपण पाहिलं की संपूर्ण संघ टी शर्ट अनावरण केल्यानंतर फोटो घेतला आणि आपल्या देवीच्या नावाचा जयघोष केलाय. आणि या चेंडूवर मात्र काय घडामोड घडले, अगदी कोणती धाव प्राप्त होणार नाही. येस, थँक्यू सो मच पंच. अगदी मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर टी शर्ट अनावरण केल्यानंतर संपूर्ण धामावडे संघाचे खेळाडू आणि या मान्यवर ग्रामस्थ यांचा एक फोटो सेशन आपण पाहिला. आणि ही असते क्रिकेटची आवड. अगदी बुंद्यात टाकलाय, खोलात टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू जे होते सांगता डॉट बॉल. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न, 1 पर दी ओव्हर. व्हाईट बॉल. अगदी खराब गोलंदाजी अतुल यांची. या षटकामध्ये त्यांनी अतिरिक्त तब्बल हाताळले चेंडू. 4-24 धावा धावफलकावर. हा चांगला चेंडू हाताळला जातोय. या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. लाईन अँड लेंथ ही गोलंदाजी करत असताना अत्यंत महत्वाचे घटक असतात आणि तोच पाहायला मिळाला या चेंडूवर. डॉट बॉल. 1 टू गो. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि त्यात मात्र यश प्राप्त होत आहे. तेरीचा प्रयत्न केला जाईल का? अगदी 13 धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतील. आणि यस, 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 2 धावेने पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम क्रांती स्पोर्ट चरण, टीमची धावसंख्या 26 आणि 27 धावांचं लक्ष्य असेल टीम श्री 11 कुसाईवाडी. पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. टीम मळाईदेवी क्रिकेट क्लब मंदूर विपक्ष शिवशाही 11 रांजणवाडी. चला, दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित द्यायचं आहे प्लीज. ज्या संघाने काळंबा देवी चषकमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नोंद केली होती, सांघिक तब्बल 70 धावा, मंदूर संघ त्यांच्या विरोधात शिवशाही 11 रांजणवाडी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
येस अगदी चला दोन्ही टीम आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे प्लीज. येस रांजणवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला या प्लीज मंदूर संघ आपला कर्णधार अथवा प्रतिनिधी त्वरित पाठवा. टीम मंदूर. येस अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अंकुश सर अगदी नाणेफेक करून घ्या. दुसऱ्या फेरीतील हा सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. चला टीम श्री 11 कुसाईवाडी आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा विनंती असेल. 27 धावांचं लक्ष्य आणि हा सामना लवकर संपवला जाईल का याची उत्कंठा आता प्रेक्षकांना असेल. कारण नवी मुंबई क्रिकेटमधील पहिला शतकवीर म्हणून ज्या खेळाडूच्या नावाची नोंद नवी मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी नोंद केल्या. अर्थातच मयूर गोरख पणाळकर अगदी सलामीला येतील का आणि किती षटकामध्ये आज सामना संपेल अथवा क्रांती स्पोर्ट चरण काय चमत्कार करेल हे पाहायचं आहे. चला टीम क्रांती स्पोर्ट चरण क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. अगदी श्री काळामादेवी चषक या स्पर्धेच्या दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री मंगेश पाटील साहेब मनसे माथाडी कामगार सेना राज्य चिटणीस महाराष्ट्र राज्य यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी आपल्या बहुमूल्य वेळात वेळ काढून आदरणीय श्री मंगेश पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बाबू आणि त्यांच्या साथीला मयूर पणाळकर दोन आघाडीचे फलंदाज. 27 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग अगदी करण्यासाठी खेळपट्टीवर पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अगदी लक्ष्य छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. 27 धावांच्या गरज. 27 रन्स टू विन. हा चेंडू देखील अगदी कमी गतीने टाकलेला हलक्यात आणि चेंडूला वळवलंय. दुसऱ्या चेंडूवर धावांचं खातं उघडलं जात आहे. फलंदाज बाबू यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिलं तर कमी धावसंख्येचा सामना होईल का. अगदी 27 धावा झाल्यात आणि या किती षटकामध्ये किती चेंडूमध्ये हे लक्ष्य पार केलं जाईल हे पाहायचं आहे. अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल.
सातत्याने या लेग स्टंपवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आज दिवसभर जर पाहिलं तर अगदी प्रत्येक खेळाडूने या दिशेने गोलंदाजी केली. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण लक्ष छोटं आहे, तुम्ही अतिरिक्त धावा जास्त खर्च करू शकत नाही. बैठक फटका, अगदी इट्स अ लॉंगेस्ट षटकार येतोय या काळामध्ये चषक 2024 मध्ये. मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून कुसाईवाडी गावचा ब्रँड दाखवणारा षटकार. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, खराब गोलंदाजी. आणि पहा रिप्ले तुमच्या समोर, वेट अँड वॉच. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. मयूर पन्हाळकर यांना एवढा तुम्ही टाइम देऊ शकत नाहीये, कारण हा खेळाडू अगदी व्यावसायिक क्रिकेट सातत्याने गाजवलंय आणि आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी गावचं क्रिकेट खेळत असताना 1 गाव 11. हा चेंडू देखील कमी कडे टाकलाय, चेंडू हवेत खेळलाय, लॉंग ऑफ क्लिअर करेल चेंडू, सीमारेषा पार, खणखणीत अफलातून स्ट्रोक, षटकार. अगदी 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 15 धावा. बारा धावांची आवश्यकता, 2 षटकारांची नितांत गरज. अगदी हा चेंडू देखील शरीरापासून दूर टाकलाय आणि पंच सांगतात योग्य चेंडू आहे, निर्धाव चेंडूचे होते सांगतात. तुषार यांनी अगदी शेवटचा चेंडू हुशार पद्धतीने हाताळलाय. पहिल्या षटकाखेर अगदी 15 धावा खर्च केल्या तुषार यांनी आणि 12 धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि काय फलंदाजी केली आहे मयूर पन्हाळकर यांनी. त्यांच्या साथीला आहेत बाबू. कुणालचा पहिला चेंडू अगदी ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे डीपला, वेगाने चेंडूवर येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार, कारण मयूर पन्हाळकर यांच्याकडे स्ट्राईक ठेवली जाईल आणि हा सामना लवकर संपवला जाईल का, आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का हे पाहिजे. कारण अगदी विचार केला तर 16 धावा धावफलकावर, 11 धावांची आवश्यकता, 2 मोठे फटके, सामना फिनिश होऊ शकतो. कमी गतीने टाकलेला चेंडू काहीसा खाली राहिलाय, निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी हा चेंडूवर मात्र गोलंदाजाने कुणाल यांनी मात्र प्रभावित केलाय. चेंडू काहीसा खाली राहिला आणि फलंदाज मयूर पन्हाळकर यांना मात्र जागेवर उभं ठेवलंय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट आर्म पुलचा फटका, अगदी मिड विकेट सीमा रेषा पार, फ्लॅट स्ट्रोक. मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून बँडेड्स फटका, षटकार. अगदी गोलंदाज कुणाल यांच्यावर आक्रमण केलंय. हाफ ट्रॅकर चेंडू सातत्याने हाताळला जातोय आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना कुणाल आक्रमणाची धुरा मात्र मयूर यांनी आपल्या स्वतःच्या हातावर, स्वतःच्या खांद्यावर घेतलाय. विस्फोटक फलंदाजी, 22 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, इथे मात्र बॅकफुटला जाऊन बिगिट केलाय. लॉंग लेग, स्क्वेअर लेगच्या दरम्यान पंचांकडे नजर असेल आणि यस अगदी पंच सांगतायत, पंचांचा इशारा काय येईल याकडे लक्ष असेल. आणि मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, विजयी, षटकार. अभिनंदन टीम श्री 11 कुसाईवाडी. आणि मयूर पन्हाळकर यांनी ज्या प्रकारे या सामन्यामध्ये फलंदाजी केली, 8 चेंडूमध्ये नाबाद 25 धावांची विस्फोटक नाबाद खेळी आणि आपल्या संघाला मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिलाय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील पहिला शतकवीर म्हणून का माझी ओळख आहे आणि ती ओळख माझी या खेळामुळे आहे. तो दर्जा